नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज सोयाबीन मंचुरियन रेस्टॉरंट स्टाईलमध्ये कशा पद्धतीने पुढे 4 ते 5 मिनिटांमध्ये बनवणार आहोत. चला तर पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, तरच तुम्हाला प्रॉपर रेसिपी समजेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात पहिल्यांदा आपण एका वॉकमध्ये पाणी चढवणार आहोत आणि ते व्यवस्थित पाणी उकळून घेणार. त्यामध्ये आपण सोयाबीन घालणार आहोत. सोयाबीनचे बॉल्स घातल्यानंतर व्यवस्थित ते सोयाबीन आपण शिजवून घेणार आहोत, जेणेकरून सोयाबीनचे बॉल व्यवस्थित सॉफ्ट होतील. ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. शिजवून झाल्यानंतर आपण ते त्या पाण्यातून काढून एका साईडला ठेवणार आहोत आणि थंड करून घेणार. थंड करून घेतल्यानंतर त्यामधले आपण हाताने पाणी व्यवस्थित काढून घेणार आहोत. एकदम पाणी काढून एकदम ड्राय करून घेणार आहोत. त्यानंतर ते पाणी काढल्यानंतर आपण त्याला करणार आहोत मॅरिनेशन, म्हणजे कोटिंग. सर्व सोयाबीनचं पाणी काढून घेतल्यानंतर त्याला आपण आता करणार कोटिंग. सर्वात पहिल्यांदा त्यामध्ये चिल्ली पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घेणार. त्यानंतर आपण करणार सीझनिंग, व्हाईट पेपर, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर. हा व्यवस्थित आपण त्या सोयाबीनला कोटिंग होईपर्यंत व्यवस्थित आपण कॉर्नफ्लॉवर हे सर्व लावून घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत. सोयाबीनला कोटिंग व्यवस्थित पद्धतीने झाले पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही जे कोटिंग व्यवस्थित पद्धतीने नाही झालं तर की ऑइलमध्ये सोडल्यानंतर सोयाबीनचे कोटिंग सोडण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड तेलामध्येही सोयाबीन टाकायचं नाही. एकदम मीडियम गरम तेल झालं की त्यामध्ये सोयाबीन टाकून व्यवस्थित क्रिस्पी पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सोयाबीन जळताही कामा नये. व्यवस्थित फ्राय करून क्रिस्पी पद्धतीने काढायचे आहेत. पण आपण एकदम क्रिस्पी पद्धतीने फ्राय करून घेतले. त्यानंतर आपण आता सॉस बनवणार. एका पॅनमध्ये 1 चम्मच ऑइल घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये जिंजर, गार्लिक, चिली हे सर्व चॉप घालणार आहोत. चॉप घातल्यानंतर ते व्यवस्थित आपण भुनून घेणार आहोत हाय फ्लेमवर. हाय फ्लेमवर भुनल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत चॉप बेल पेपर आणि चॉप ओनियन घातल्यानंतर तेही आपण व्यवस्थित हाय फ्लेमवर व्यवस्थित भुनून घेणार आहोत. भुनल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत रेड चिली पेस्ट आणि वॉटर. त्यानंतर पाण्याची पद्धत म्हणजे जर तुम्हाला सेमी ग्रेव्ही या ग्रेव्हीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी वापरू शकता. जर ड्राय पाहिजे असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही पाणी वापरू शकता. तर मला ड्राय बनवायचं होतं तर मी थोड्या पद्धतीनेच पाणी घालून त्यामध्ये आपण सॉसेस वगैरे सिझनिंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण घालणार आहोत त्यानंतर व्हाईट पेपर अर्धा चमचा, त्यानंतर सिझनिंग पावडर म्हणजे ॲरोमॅट आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित घालून मिक्स करून घेणार. त्यानंतर आपण 2 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा केचप आणि 1 चमचा सोया सॉस हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हाय फ्लेमवर. आणि त्यानंतर जे आपण घालणार आहोत जे आपण क्रिस्पी फ्राय केलेले सोयाबीन घालून व्यवस्थित आपण हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये हलकासा कॉर्नस्टार्चची स्लरी मारणार आहोत, जेणेकरून आपले सोयाबीन एकदम ड्राय पद्धतीने होईल.
तर मित्रांनो, हाय फ्लेमवर टॉस करताना त्यामध्ये तुम्ही चॉप स्प्रिंग ऑनियन किंवा चॉप कोथिंबीर वापरू शकता आणि त्यानंतर ते हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. तर मित्रांनो, तयार आहे आपलं घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवलेलं सोयाबीन मंचुरियन आणि कडक. मित्रांनो, रेसिपीमधील कोणती स्टेप समजली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला फॉलो करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.